पहा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न काय आहे? लहानात लहान 5 अंकी संख्या मोठ्यात मोठ्या 3 अंकी संख्येने कमी करून लिहिल्यास किती येईल? पर्याय आहेत: 1 9001, बी 90001, सी 9,00,001 आणि डी 901. अगदी सोपा प्रश्न. लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती आहे हो? लहानात लहान 5 अंकी संख्या कशी लिहायची? पहा मी इथे लिहून दाखवतो. लहानात लहान 5 अंकी संख्या, लहानात लहान किती अंकी विचारलेला आहे आपल्याला? 5 अंकी. लहानात लहान 5 अंकी इथे लिहितो मी असं, 5 अंकी संख्या. लहानात लहान 5 अंकी संख्या लिहिताना काय करायचंय? सुरुवातीला 1 लिहा. काय करा? 1 सोडून दुसरे 4 अंक लिहा, म्हणजे 4 शून्य. 1 2 3 4 5 अंक झाले का? पहा 1 2 3 4 5. लहानात लहान 5 अंकी संख्या लिहिताना काय करायचं? सुरुवातीला 1 लिहायचं आणि बाकीचे 4 शून्य द्यायचे. सोपं आहे. आता पुढे काय म्हटलेलं आहे पहा, लहानात लहान 5 अंकी संख्या मोठ्यात मोठ्या 3 अंकी संख्येने कमी करायची. आता मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या म्हणजे कोणती हो? अगदी सोपं आहे. मोठ्यात मोठी इथे लिहितो मी, मोठ्यात मोठी किती अंकी संख्या? 3 अंकी संख्या. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या. अगदी सोपं. सांगा मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? 999. जेव्हा मोठ्यात मोठी संख्या लिहायची असते तेव्हा 999 लिहायचं. किती अंकी? 3 अंकी, म्हणून 3 वेळेस 9. यांच्यातून कमी केल्यास, 3 अंकी संख्येने कमी केल्यास, कमी करणे म्हणजेच काय हो? वजा करणे. कमी करणे म्हणजे वजा करून लिहिल्यास किती येईल? म्हणजेच काय करायचं आपल्याला? इथे वजाबाकी करायची. काय करायची? लहानात लहान 5 अंकी संख्या किती? 10,000. इथे लिहितो मी 10,000 वजा मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या 999. यांची वजाबाकी करा. 0 मधून 9 जात नाही, म्हणून इकडचा हातचा इकडे घेतला, इथं झाले 10, इथं राहिले 9. इथे याने इकडे 1 दिला, इथं झाले 9. इथे झाले 10, इथे याने दिल्या 9 आणि याने 10 ने 1 इकडे दिला, म्हणजे इथे झाले 10. 10 मधून 9 गेले 1, 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 9 गेले 0. 9च्या खाली काय आहे का? नाही. 1 इथं 1 0 1 होतं, 1 इथं 0 राहिलं, म्हणजे इथं 0. किती आलं उत्तर? 9001. कुठे आहे पर्यायामध्ये? पहा 9001. पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे. सोपं आहे. व्हेरी गुड.